महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे साहेब यांच्या मागणीनुसार नुकतीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन कैलासजी पवार साहेब यांच्यासोबत मी देखील स्वतः उपस्थित होतो। प्रामुख्याने या बैठकीमध्ये जी मागणी होती ती म्हणजे बदलापूरमधील ग्रामीण रुग्णालय, या ग्रामीण रुग्णालयामध्ये 200 बेडचं त्याला परवानगी मिळण्यासाठी हा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवला होता आणि या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन परंतु त्यालगत एक 5 एकरची जागा ती ताब्यात घेण्यात यावी यासाठी संबंधित विभागाला तसे प्रशासनाला तसे आदेश देण्यात आलेले आहेत। या व्यतिरिक्त शिरगाव येथील बदलापूरमधील शिरगाव येथे 200 बेडचा खास करून महिलांसाठी एक हॉस्पिटल प्रस्तावित आहे, परंतु हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे कारण की नॅशनल हेल्थ याच्या अंतर्गत असलेल्यामुळे तो NHMच्या अंतर्गत असल्यामुळे हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून तिकडनं मंजुरी आल्यानंतर त्यासाठी लागेल तेवढा निधी हा तातडीने त्या हॉस्पिटलसाठी देण्यात येईल असे आश्वासन देखील माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी या बैठकीमध्ये दिलेले आहेत। यानंतर एक विशेष करून महिलांसाठी कॅन्सर संदर्भात जो स्तनांचा कॅन्सर होतो यासाठी मेमोग्राफीच्या माध्यमातून तातडीने त्यामध्ये जास्तीत जास्त आपण त्या व्हॅन्स तिथे पुरवून महिलांसाठी या कॅन्सरच्या संदर्भात आपण तातडीने दिलासा देण्यात यावा, यांच्या तपासण्या करून तातडीने दिलासा देण्यात यावा असं देखील माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच आरोग्याच्या बाबतीमध्ये मुरबाड मतदारसंघामधील बदलापूर हे खास करून माननीय आमदार कथोरे साहेबांनी विशेष लक्ष देऊन हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे देखील यामध्ये सांगितलेलं आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।